अर्चो काय आता काय हरणाऱ्या टीमनी काहीतरी दिलं पाहिजे. हा अरे काहीतरी इन्सेंटिव्ह पाहिजे ना यार. आयुष्यभर म्हणजे आता काय पैसे लावून खेळायचंय? नाही तसं नाही रे, पण काहीतरी टार्गेट पाहिजे ना, त्याशिवाय असा जोर येत नाही रे खेळायला. करेक्ट करेक्ट अमित दादा. मी सांगू हा. हे बघा, जी टीम हरेल त्या टीमने जिंकणाऱ्या टीमचं सगळं ऐकायचं. ऐकायचं म्हणजे? आणि किती वेळ? हो, नाहीतर आम्ही जर का हरलो तर रात्रभरही मला उठा बशा काढायला लावेल. जसं काय मी सांगितल्यावर तू लगेच उठा बशा काढणार आहेस नाही का? बरं डन डन. मी काय म्हणतो, काहीतरी असं फनी आणि रिझनेबल ठेवूया, चालेल? हा हा ओके. थांबा. आणखीन एक गंमत आहे. आपल्या बायकोची मागणी पूर्ण करायची. अरे याला काय अर्थ आहे? आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतोच. हा काय अर्चू? नाही तर काय. नाही अर्चू म्हणते ते बरोबर आहे. बायकोची मागणी पूर्ण करायची म्हणजे करायची. बरं झालं आता काय नाही. रेडी. येस, ऑल द बेस्ट सतीश. येस. अरे यार, वेलकम सर. वेलकम मॅम. थँक्यू. मिस्टर आणि मिसेस देसाई, आमच्या नावाने बुकिंग आहे. हनीमून पॅकेज. हा. जस्ट अ मिनिट. पंकज सर, तुम्ही डिनर घेऊनच रूमवर जाणार का? काय करायचं? खरं म्हणजे खूप भूक लागली आहे. काय करूया? चल मग जेवूया आधी. अरे सर, इकडे या दिशेला. ओके. हॅव अ नाईस टाइम सर. थँक्यू. वेलकम. थँक्यू. हे बरं ऐक ना आदित्य, आधी घरी फोन कर आपण पोचलो म्हणून, नंतर आपण विसरून जाऊ. अरे हो. हॅलो नाना, मी. अरे वा, स्वाऱ्या पोचल्या वाटतं गडावर. नुकतंच पोहोचलो आम्ही. काय राणी साहेबांनी आज्ञा दिली म्हणून लगेच तोफा टाकल्या. आज्ञेचं ताबडतोब पालन केलं. गुड. प्रत्येक माणसाने आपल्या बायकोच्या आदेशांचं पालन करावं. मी बघ कसा आज्ञेत आहे. बरं काय रे, बुकिंग सगळं व्यवस्थित होतं ना? हो, एकदम मस्त, फर्स्ट क्लास. आम्ही आता जेवायला चाललोय. जेवण झाल्यावर मग रूमवर जाऊ. खूप भूक लागली हो. अरे जेवा. थंडी कितपत आहे? हो, मस्त आहे. म्हणजे प्लेझंट एकदम. ओके, एन्जॉय. थांब. काय ग नाना, माई आहे का तिकडे? आहे, पण ती तुझ्याशी बोलणार नाहीये. काय? अरे म्हणजे तिचा हवाच बसलाय. अरे बापरे. पण तू काळजी करू नकोस, घरचा वैद्य आहे ना बरोबर. आणि तू इकडची काळजी करू नको बाबा, विसर तिकडचा. एन्जॉय करतो. हा चल. अहो काय? माधवीताई. हा. अरे नाही, ही काय म्हणते संजीवनी, माधवीताईंचा फोन आला होता. तुम्ही इथून निघालात ना, तेव्हा माधवीताई म्हणत होत्या की मेघना फोन उचलत नाहीये, तर ते काय ते बघा आणि त्यांना फोन करा. ओके नाना. नाना ओके, माई नाही ओके. नाना तेच सांगतोय, ठेव आता, किती वेळ घालवतोय. बाय बाय. वेडा आहे हा. काळजी घरची असली काळजी करतोय. नाना पण ना. अरे हो, आई फोन करतायत तुला सारख्या आणि तू फोनच उचलत नाहीयेस. अरे बापरे, हो का? हो, बघ जरा ते. सतीश क्वीन घे आणि मग कवर पण तिकडेच लवकर घ्या तू बाबा. आता क्वीनच घेणार आहे. मला दिसत नाहीये काय. हात नाही, मी मध्ये हात नाही घालते. घे किती गोंगाट किती. आता विजया. काय रे अमित, मला वाटलंच होतं तू असं नुसतं एवढंच करून ठेवणार. काय करते? चल अर्जुन, काय आता माझी पाळी. चला द्या. ही हलवेल दुष्टपणा. आता विजयाची पण जाणार नाही. विजया नाही गप्प करा प्लीज. अर्चो नाही जाणार. येस. ओ नो, कवर बिवर काही जाणार नाहीये तुला. गप. नाही जाणार. सावकाश, हळू. ठीक आहे. सतीश, असे कसे हरलो आपण? कसे हरलो म्हणजे काय?
आपली एक सोंगटी शिल्लक राहिली, त्याच्या सगळ्या सोंगट्या संपल्या, आपण हरलो. काय सांगू का आता उठावाशा काढायला सांगू? हे मी असं काही करणार नाही हा, आधीच सांगते बाबा. विजया, यांच्याकडून आपण शनिवारी एक नाटक आणि डिनर, काय बोल? चालेल. ओ चालेल चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त विजया, तुला अर्जूच्या शेजारी बसावं लागेल. हा, काळजी करू नकोस, मी स्वतः नाटक सुरू व्हायच्या आधी आतमध्ये जाईन आणि अनाउन्समेंट करीन. काय, प्रेक्षागृहातल्या सगळ्यांनी आपापले मोबाईल आणि अर्चना दुसाने यांनी आपलं तोंड कृपया बंद ठेवावं. पण करेक्ट आहे, करेक्ट आहे. तुला सांगतो विजया, मी कधी नाटकाला गेलो तर तिच्या बाजूला बसत नाही. नाटकाची नाही तर सिनेमाची रनिंग कॉमेंट्री सुरू असते. तुम्ही ना चेष्टा करा सारखी माझीच, मी ना येणारच नाही. काय मी काय म्हणते अर्चू, तू माग ना आपलं जे काही ठरलंय ते. मी तर पर्स मागणार आहे, चालेल ना? मी ओके डन. पण एक मिनिट, माझ्या आवडीची. हो ठीक आहे, माझ्या आवडीची आणखी एक घेईन मी. अरे कसली हुशार आहेस ग तू. दिली दिली. अर्चू तू बोल ना. मी मी काय मागू? आता मला काही सुचत नाहीये ग, मी नंतर मागेन. हा नाही हा, नंतर बिंतर काही नाही, नंतर काही लक्षात राहत नाही, तू आत्ताच बोल. काय विसरायला काय होतं? मी आहे ना, काय विसरेल तो? घरात राहायचं ना त्याला. मग अरे बाबानो, मला घरातून हाकलू नका. हा, पण आई शपथ, लकी असा तू. हा, बायकोच्या ऍज गुड ऍज माहेरी राहतोस तू यार. इतक्या जवळची बायको. म्हणजे रागवून बायको जर का म्हणाली की मी चालले माहेरी, तरी 2 डांगांमध्ये माहेर. लगेच लगेच फायदे में हो साले साहब, फायदे में हो. हो का? पण तोटे होता ना कधी कधी. हा, म्हणजे अदरवाईज जावयाची जेवढी खातिरदारी होते ना, तेवढी नाही होत. ते एक नुकसान आहे. काय बोलतोयस तू? चल. काय सतीश, आणखीन एक गेम? नाही नाही नको. का? अरे नानामाई जेवायचे थांबले असतील. अरे हो, चला तुम्ही दोघी जणी पानं घ्या, आम्ही आलोच आवरून. नाही मी वर स्वयंपाक केलाय. ओके. बरं चला, आम्ही क्लिअर आहे लवकर. अमितराव, चला, जाऊ, आम्ही गुड नाईट आवरतो. अर्चू. गुड नाईट. अहो अमितराव, खरंच जा, आम्ही आवरतो. चल, गुड नाईट. बाय बाय बाय. गुड नाईट. अर्चो, काय झालं ग? नाही काय नाही, अर्चो, मी जाते, तू ये. हा का खेळ आहे हा? कमाल आहे. आदित्य, हम्म. काय रे? आपलं हनीमून पॅकेज आहे मॅम, विसरलात का?
अर्चू काय ग, काय झालं? इतकी गंभीर झाली असती? का? मी गंभीर असू शकत नाही का? नाही ग, मला तसं नाही म्हणायचंय, पण काही जोरदार झालंय का? सांग ना, काय झालंय? अर्चू, मी काही बोललोय का तुला चुकून? हे बघ, तसं असेल तर खरंच सॉरी. नाही रे सतीश. अगं मग काय झालंय ते तरी सांग. सतीश, तुला नाही ना कळलं? आता तू सांगितल्याशिवाय मला काही कळणार आहे का? हा, बोल, काय झालंय? तुला तुला वाईट नाही ना रे वाटलं? वाईट? कसलं वाईट वाटायचंय? काय झालंय? नाही, कसलं नाही. म्हणजे? मी झोपते. अर्चू, अर्चू, आता मला रात्रभर चैन पडणार नाही. सांग बघू काय झालंय ते. काही नाही, मला झोप येतेय म्हणून झोपते. गुड नाईट सतीश. आदित्य, बघ ना, समुद्र किती छान दिसतोय इथून. हा. मस्त वाटतंय. मेघना, हा हा ड्रेस घाल, म्हणजे आणखी मस्त वाटेल. वा, सरप्राईज. सिरीज ऑफ सरप्राइजेस मधला आणखी एक. पण आदित्य, शॉर्ट वगैरे नाहीये ना काही? मेघना, तू या रिसॉर्टच्या रूम मध्येस, देसाईवाडीमध्ये नाहीयेस. स्टुपिड. आलेच. येस. हॅलो, बोला बाबा, मी आदित्य बोलतोय. जय हो, जय हो. कसे आहात जावई बापू? पोचलात ना व्यवस्थित? हो, पोचलो. आणि व्यवस्था कशी आहे? आवडली की नाही? एकदम मस्त बाबा. थँक्यू, थँक्यू सो मच. नाही म्हणजे मी स्पेशल लक्ष द्यायला सांगितलं होतं तुमच्या दोघांकडे. देतायत ना? हो हो, सो स्वीट ऑफ यू. जय हो, जय हो. बरं, आमच्या मेघना आहेत का हो तिकडे? बाबा, ती कपडे चेंज करते. ओ, बरं बरं बरं. फक्त त्यांना सांगा हा, माझा फोन आला होता म्हणून. हा, ओके बाबा, बाय. आदित्य, ए मागे वळू नको, तिकडे बघ आणि डोळे बंद कर तू. अरे काय आहे? नाही 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 नाही. हो हो, नाहीतर येणारच नाही मी. बरं ठीक आहे. डोळे बंद केले का? हो, केले. नक्की? हो बाबा. कशी दिसते मी? मला कसं माहित असेल? तूच तर म्हणालीस ना की डोळे उघडू नकोस, मागे वळू नकोस. सॉरी. बघू शकतोस तू.
किती वाजले असतील रे विजया? 11:15 वाजलेत आता. का रे? 11:15. ठीक आहे, चल फोन लावूया आदित्यला. काहीतरीच काय? तर काहीतरीच काय काय? आपल्या हनीमूनच्या त्यांनी कसा त्रास दिला होता आठवतंय का? मग हिसाब चुका ना अभी पुरा. मी तर अजिबात विसरलेले नाहीये ते. तेवढे घाबरलो होतो ना आपण. नाही तर काय, हनीमून त्यात धडधड धडधड होते छातीमध्ये. पण त्यात हिरोचा रात्री उशिरा फोन. आपण 11:15 म्हणजे फार काही उशीर करत नाही. हा, आणि बर फोन केला तर केला, पठ्ठा बोलायलाच तयार नाही काही. नाही तर काय, लाव 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 फोन नुसतं आपला दादा 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 करत बसला होता. अरे फोन बंद केला का काय? नाही, स्विच ऑफ आहे. लाव. अय्य, मग आता आता काय, आता दादाची कमाल. हा काय ग, काय झालं? मी हा ड्रेस घालून देसाईवाडीत आले तर तू घालणार नाहीस म्हणून इथे आणला मी. घालणार नाहीस म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी आरामात घालू शकते. आणि तुला तर काय चालेलच ना? हो, मला चालेल. चालेल म्हणे. बरास ना? नाना नाही काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत. तुला खूप छान दिसतोय ड्रेस. अच्छा. आउच. माईंकडे तक्रार करे ना तुझी? ती काही तुझीच बाजू घेईल ना. म्हणजे तू खूप लाडकी आहेस ना तिची. उगाच. अरे नाही, खरंच बघ तू. त्यांच्या लाडक्या लेकाची बायको आहे ना, म्हणून. कारण तिला माहितीये की तिच्या लाडक्या लेकाचा जीव हिच्यात अडकलाय ना, म्हणून. माझा फोन. दादा. अमित दादा एवढ्या रात्री? बघू. हा दादा. आधी हा दादा, बोल ना, काय झालं? आधी सॉरी तुला डिस्टर्ब करतोय. काय करणार रे, मला नाईलाज होता माझा. तरी मी सांगत होते आम्ही तुला, फोन करू नकोस तू. अगं त्याला नाही फोन करणार तर कोणाला करणार विजया? काही इलाज आहे का दुसरा? दादा, अरे काय झालंय? सगळं सगळं ठीक आहे ना तिकडे? आधी ऍक्च्युली दादा, हॅलो हॅलो. काय झालं? अरे हा काहीच बोलत नाहीये तिथून. दादा प्लीज लवकर सांग काय झालंय ते. नाही, माझं धाडस होत नाही रे. तुला धक्का बसेल आधी. काय झालं? दादा प्लीज लवकर सांग काय ते. दादा अरे सांग ना यार. काय हे बघ तू जर आता लवकर काही सांगितलं नाही ना तर मी ताबडतोब इथून परत यायला निघे ना. आधी मला जड जाते सांगायला. अरे पण मी विजयाकडे देतो हा फोन. काय झालं आदित्य? काही नाही, धक्का बसेल म्हणतोय, काही बोलतच नाहीये. हा आदित्य. हा विजया काय झालंय? तू दादा काहीच सांगत नाही मला. प्लीज तू तरी सांग काहीतरी. हो आदित्य, शेवटी ती जबाबदारी माझ्यावर झाली. पण तू एक काम कर, फोन स्पीकरवर ठेव. म्हणजे कसं मेघनाला पण कळायला हवं ना. शेवटी तुला सपोर्ट म्हणून तीच आहे ना तिकडे. काय? स्पीकरवर टाक म्हणते. विजय बघ प्लीज लवकर सांग काय झालंय ते. मला खूप टेन्शन येते. हो आदित्य, नीट ऐक. हा मेघना, ऐकतेस ना ग? हो ताई ऐकते. प्लीज लवकर सांगा प्लीज. अरे म्हणजे काय ना, ऍक्च्युली आम्ही दोघं ना. विजय सांग ना लवकर. तुम्हाला गुड नाईट म्हणायला विसरलं होतं ना, म्हणून फोन केला.
यस 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 क्या बच्चू हाँ? कुछ याद आया क्या हाँ? आमच्या हनीमूनला असाच त्रास दिला होतास ना आम्हाला काय काय हाँ? आदित्य तू हा, कळलं ना मेघना तुझा नवरा ना दिसतो तितका साधा नाहीये महा बदमाश आहे, बदमाश हा हो का काय रे आदित्य आता कसं वाटतंय हा काय वाटणार आहे थंडीत एक घाम फोडला तुम्ही दोघांनी आम्हाला. हम्म. चला आता तुमचा दिवस सुरू होईल आमची रात्र आहे, आम्हाला झोपायचंय तुम्ही जागरण करत बसा हा दिवसभर. दादा गुड नाईट गुड नाईट. गुड नाईट मेघना. गुड नाईट. गुड नाईट. अरे हा एक मिनिट आधी काय रे अरे हा भंकस सगळे बाजूला राहू देत पण तुला सांगायचंच राहिलं. काय रे दादा काय झालं. काही नाही गुड नाईट. अरे यार गुड नाईट. चल बाय काळजी घ्या दोघं जण काळजी घ्या बाय बाय बाय. बर तू हे असं केलं होतंस लबाड.